राजापूरच्या उपकेंद्रात असते आणि PMT आमचा रोजचा प्रवास आहे. माझ्याबरोबर बरेच टीचर लोक पण असतात, पण मी PMT बंद झाल्यापासून आम्हाला फार त्रास होतो येण्या जाण्यासाठी. आणि बरेच लोक असे आहेत की त्यांना गाड्या मिळत नाहीत, मग आम्ही वेळेत पोहोचू नाही शकत आहे आमच्या ठिकाणी. असं काय तुमचं म्हणणं की बाबा PMT परत चालू करावी असं मागणं आहे का? PMT सुरू करावी, पण ती सकाळी म्हणजे एक 9-9:30च्या दरम्यान असेल तर बरं, 10:30-11 असेल तर मग आम्हाला टायमिंगमध्ये ऑफिस असू दे किंवा शिक्षक लोकांना पण त्यांना वेळेत पोहोचता येत नाही आहे. माझं नाव बाळासाहेब लक्ष्मण गारे. आमचं जाणं येणं असतं इकडं उरुळीला सारखं, तर त्यांनी आता बस चालू करावी. आमची लई गैरसोय होती. मग अशी तुमची मागणी आहे ना? मागणी आमची मागणी आहे अशी एसटीसाठी ना बस. ऑफिस टायमिंग तरी चालतंय आपल्याला, ऑफिस टायमिंगमध्ये तरी असाच. हां. सकाळी कामासाठी गाडी नेसली 2 तास थांबावं लागतं बस स्टॉप. PMT बंद झाल्यापासून भरपूर तारांबळ झाली. डबल चार्ज देऊन कामाला जावं लागतं. संजय श्रीरंग बोंडे. कोल्हा उरुळीसाठी गाडी त्वरित गाडी चालू करा आहे का नाही? अहो गैरसोय होते लोक. मला वाटतं बस चालू आहे म्हणून आम्ही गेलो तिकडे. डबल चार्ज देऊन प्रवास करावा लागतो. तुम्ही या इकडे. नाही बोललेलं काय फरक पडतो तो? बोला. ती वेळ उलटली तर संध्याकाळी बोला. शारदा दादा सोबा दादे. आमच्या सहकारी आम्हाला जाण्या येण्याची सोय नाही आहे. आम्हाला PMT बसची गरज आहे. आमचा शेतकरी वर्ग आम्हाला जाण्या येण्याची लई अडचण पडते. ह्याकरता आम्हाला PMT चालू हे केलीच पाहिजे असे आमचे आभार आहे. काय बोलतात?